ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यभरात जे आहे ते मेळावे घेण्याचं काम प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांच्या माध्यमातून सुरू आहे। आपल्या समेत TV9 शी बोलण्यासाठी लक्ष्मण हाके सर आहेत। TV9 मध्ये सर स्वागत आहे आपलं। ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये ओबीसी एल्गार मेळावे चालू होत आहेत, प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळतोय, कशी ग्रामीण भागातली स्थिती आहे आणि या पुढचं कसं नियोजन आहे? हे बघा, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या ओबीसी विजयंती SBC प्रवर्गातली तरुण वर्ग, आजचा हा जमाना हा डिजिटल मीडियाचा जमाना आहे। आता या डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये आणि तुमच्या माध्यमांच्या द्वारे या महाराष्ट्रातल्या ओबीसीला आपलं आरक्षण गेलं ही गोष्ट समजून चुकलेली आहे, म्हणजे कळून चुकलेली आहे। त्यामुळं हा बांधव रस्त्यावर उतरेल आणि हा ज्या दिवशी या टोटल संख्येपैकी अर्धा जरी रस्त्यावर उतरलं ना, तर महाराष्ट्रातल्या सरकारला सळू की पळू करून आम्ही सोडू आणि त्यांना पूर्व दिशा कोणती आणि पश्चिम दिशा कोणती हे कळणार नाही, हे मी अगदी जबाबदारीने सांगतो। ज्या पद्धतीने आपण काल ठामपणे सांगितलंय की मुंबईला आझाद मैदानावर नव्हे तर चैत्यभूमीवर जाणार, कधी साधारण आहे हे नियोजन आहे? राज्यभरातल्या सभांचं कसं एकंदरीत? बघा, आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि तालुका जिल्हा प्लेसला मेळावा न घेता गटाला, गावाला, डोंगराच्या कुशीमध्ये जिथं भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात, जिथं ओबीसी बांधव राहतो, अशा ग्रामीण भागामध्ये आम्ही मेळावे घेतोय। साधारणपणे सणासुदीचा काळ म्हणजे दसरा संपला की आम्ही मुंबईला मोर्चानं येऊ आणि ज्या दिवशी मुंबईमध्ये हे पिवळं समतेचं वादळ येईल त्या दिवशी मुंबई आणि पूर्ण भारत देश बघेल की महाराष्ट्रातला ओबीसी जागा झालाय। ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर काल बीडमध्ये धनंजय मुंडेंनी स्पष्टपणे सांगितलं गेलंय की बंजारा समाजाला एसटीतून आरक्षणाची मागणी त्यांनी केली हैदराबाद गॅझेटच्या आधारे। हे बघा, मागणी आणि बंजारा समाजाला वाटू शकतं, गॅजेटद्वारे जर कुणाला आरक्षण मिळत असेल तर मग ह्या ज्या विमुक्त जाती आहेत अ, ब, क, ड प्रवर्गातल्या, या कुठं ना कुठं एसटी मध्ये आहेत। बलुत्या आलुत्यामधल्या जाती आहेत, उदाहरणार्थ नाभिक जात आहे, उदाहरणार्थ धोबी जात आहे, या जाती कुठं ना कुठं SC मध्ये आहेत। त्यामुळं ह्या एवढ्या जाती ह्या गॅजेटद्वारे SC अथवा ST मध्ये जातील की आणि मग त्यांना द्यायला काय हरकत आहे? त्यामुळं नेत्यांनी मागणी करावी, पण माझी ओबीसी विजयंती बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण टिकवणं ही आता आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे। डोंगराच्या पलीकडे इमला आहे, डोंगराच्या पलीकडे हवेली आहे आणि ती हवेली तुम्हाला इथले पुढारी आता दाखवतील की डोंगराच्या पल्याड हवेली आहे, पण आत्ता आमचं जे झोपडं आहे हे झोपडं वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे। लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयंतीच्या बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करेल, तुमच्यामधली एकी भंग होऊ देऊ नका। तुम्ही एकत्रित असाल तरच तुमचं हे आरक्षण टिकेल। तुम्ही जर वेगवेगळ्या मागण्या, आत्ता आपली प्रायोरिटी असली पाहिजे की हे आपलं आरक्षण आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे। म्हणजे धनंजय मुंडेंच्या मागणीकडे कसं पाहताय? बरोबर आहे मागणी की अयोग्य? हे बघा, मागणी बरोबर आहे पण टायमिंग चुकतंय। आता आज रोजी आपलं ओबीसीचं आरक्षण संपलंय, त्यामुळे हे आरक्षण टिकवणं ही प्रायोरिटी असली पाहिजे। ST मधून ती लढाई लढूच आपण, त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही, पण आत्ताचं जे दिलंय ऑलरेडी मंडल आयोगानं तुम्हाला मला जे दिलंय ते आरक्षण मात्र संपलंय। उद्या मग हे पण आपल्याकडे नसणार आणि पुढचंही आपल्याकडे नसणार, ना दार का ना घाट का। पुन्हा अक्षरशः तुमच्या आज पंचायत राजमधलं आरक्षण गेलंय। आज ओबीसीची जागा जर एखादी सुटली तर ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार नाही, ओबीसी विरुद्ध बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये आलेले डुप्लिकेट ओबीसी अशी लढत बघायला भेटेल आणि त्यामध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती टिकणार नाहीत, हे वास्तव आहे। ज्या पद्धतीने आपण एकीकडे मागणी बरोबर आहे पण टायमिंग चुकतंय असं म्हणताय, बंजारा समाजाला एसटीतून हैदराबाद आधारे देणे कुणबी नोंदी संदर्भात, पण दुसरीकडे असा प्रश्न होतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता याच आधारावर हैदराबाद गॅझेटच्या आधारावर कुणबी नोंदीची प्रक्रिया मराठा समाजाला शोधण्यास सुरू केली, तसा पारित देखील झाला। आपण नुकतंच काही दिवसापूर्वी हा निर्णय देखील पाहिला, मग कुठंतर दुजाभाव होतोय असं म्हणायचं? हे बघा, झुंडीच्या द्वारे जर कोणी मोर्चानं मुंबईला येत असेल, दादागिरीची भाषा बोलत असेल, मुख्यमंत्र्याची आयमाई काढली जात असेल आणि मग मुख्यमंत्री त्यांची बेकायदा मागणी मान्य करत असतील, मला वाटते मुख्यमंत्री महोदय लीन आहेत, आगतिक झालेले। मुख्यमंत्री महोदयानं संविधानाच्या बाजूने बोलावं, ओबीसीच्या अधिकाराच्या बाजूने बोलावं। आम्हा ओबीसी बांधवांची मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध असायचं कारण नव्हता, पण ते ओबीसी मधून म्हणजे मागासवर्गीयाच्या दायऱ्यामधून जे मराठा समाजाला आरक्षण देत आहेत GR द्वारे, हे आम्हाला पटलेलं नाही। कारण तुम्ही SCBC दिलं होतं ते त्यांना मान्य नाही, नरेंद्र मोदी साहेबांनी EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन दिलंय ते त्यांना मान्य नाही, मग ओबीसी मधून का पाहिजे? कारण
ओबीसीचा माणूस कुठंतरी झेंडावंदन करतोय, ओबीसीचा माणूस कुठंतरी महापौर होतोय, एखादा नगरसेवक होतोय, हे यांना बघवत नाही. आणि हे आरक्षण संपवणं, आरक्षण मागणं हा जरांगेचा हेतू अजेंडा नव्हता, तर ओबीसीचं आरक्षण संपवणं हा त्यांचा हेतू होता. बरं, SCBCचा कट ऑफ ओबीसीपेक्षा कमी आहे, EWSचा कट ऑफ ओबीसीपेक्षा कमी आहे. मग लेकरा बाळांचं आणि शिक्षणातलं नोकऱ्याचं जर आरक्षण त्यांना हवं असतं तर त्यांनी ते स्वीकारलं असतं, पण ते त्यांना नको आहे. त्यांना हवंय फक्त मागासवर्गीयांचं आरक्षण. पण तुमचं मागासवर्गीय पण इथल्या न्यायालयाने, आयोगाने, सर्वोच्च न्यायालयानं नाकारलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जरी मुख्यमंत्री असला तरी अशा पद्धतीचा JR काढून ॲफिडेव्हिटद्वारे एखाद्या समाजाला ओबीसी मध्ये जे टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करताय हा बेकायदा आहे. हे आम्ही इथल्या न्यायालयासमोर समजावून सांगू आणि गावगाड्यातल्या ओबीसीला समजावून सांगू. ज्या पद्धतीनं बंजारा समाजालाच एसटीतून आरक्षणाची मागणी कितपत योग्य आहे, आणि काल जर पाहिलं आपण तर बंजारा आणि वंजारी एकच असल्याचं वक्तव्य केल्यामुळे धनंजय मुंडेंच्या विरोधात तरुणांनी देखील काल घोषणाबाजी केल्याचं आपण चित्र पाहिलंय. कसं पाहताय? बघा, बंजारा असो, वंजारी असो, की कैकाडी असो, की फासेबार्दी असो, की कडक लक्ष्मीवाला असो, की धनगर असो, हे एसटी कुठे ना कुठे एसटीमध्ये आहेतच. मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला हैदराबाद गॅजेटद्वारे जर मराठा समाजाला आरक्षण भेटत असेल, कुठलीही अनेक आयोगांचं एक्झर्शन जजमेंट तुम्ही नाकारून त्यांना देणार असाल तर या लोकांना वाटणं साहजिक आहे ना. यांना वाटू शकतं ना की आम्हाला पण एसटी मिळू शकतं किंवा मिळालं पाहिजे. त्यामुळे त्यांची मागणी, ते साधी माणसं आहेत, ते आजही तांड्यावस्त्यावरती राहणारी माणसं आहेत. या माणसांना कुठं माहिती आहे की 2/3 बहुमतानं हा निर्णय संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये यावा लागतो, त्यानंतर हा रजिस्ट्री ऑफ इंडियाकडे जातो, त्यानंतर तो राष्ट्रपतींच्या सहीला जातो, पुन्हा तो दोन्ही सभागृहासमोर मांडला जातो आणि मग त्याच्यावरती सही होते. परत त्याच्यात लिगल ॲस्पेक्ट तपासला जातो, संविधानिक तत्व तपासली जातात. हे सगळं एक्झर्शन हे माझ्या बंजारा बांधवांना, वंजारी बांधवांना, धनगर बांधवांना, कैकाडी बांधवांना किंवा ह्या लोकांना माहिती नाही. आम्ही त्यांचे हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण ती लढाई लढू. पण आज रोजी तुमच्या ताटातलं जे आरक्षण दिलेलं आहे ऑलरेडी 1994ला, ते आरक्षण वाचवणं हे मला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज ते महत्त्वपूर्ण वाटतं. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर कुठं तर लक्ष्मण हाके म्हटलं की धनगर समाजाचा एक बुलंद आवाज समजला जात होता, आताही आहे. पण धनगर आरक्षणाचंच लक्ष्मण हाकेंना काहीही पडलं नसल्याची टीका जी आहे ती योगेश केदार यांनी केल्याचं पाहायला मिळतं. तो बावळट माणूस आहे, त्याचं नाव पण घेणार नाही मी. धनगर समाज 27% 3.5% आरक्षण घेतो हे स्वतःला तज्ज्ञ म्हणणाऱ्या माणसाला कळू नये का? आम्ही ओबीसीमध्ये नाही असं त्याचा दावा आहे का? आम्ही 27% धनगर समाज 3.5% आरक्षण घेतो. आम्ही केंद्राच्या दायऱ्यामध्ये ओबीसीमध्ये येतो, आम्ही पंचायत राजमध्ये ओबीसीमध्ये येतो. फक्त बायफर्गेशन कुठं झालंय? शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला बायफर्गेशन झालंय की मोठ्या जातीकडून छोट्या छोट्या मायक्रो घटकावरती अन्याय होऊ नये म्हणून ब क ड हे न्यायाचं तत्व दिलं गेलंय. धनगर समाज ओबीसीमध्ये नाही. ह्या मूर्खांना सांगितलं कोणी? ये म्हणावं एकदा आमने सामने, तुला दाखवतो ओबीसी कुठून, ओबीसी मधून धनगर येतो की नाही येतो. आणि मग गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं, दीनदलितांचं, ओबीसींचं, बलुत्या आलुत्याच्या हक्काचं जे ओबीसी आरक्षण आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी एक मोठा भाऊ म्हणून धनगर समाजाच्या कार्यकर्त्या जर ते आंदोलन लढत असेल तर तुम्ही ओबीसी, एसटी, ह्याहून त्याहून, अरे आम्हाला माहिती आहे ते आमच्या 4 पिढ्यांनी एसटीची आंदोलनाची लढाई लढली. तुझा सल्ला आणि तू शहाणपणा आम्हाला शिकवू नको. आम्हाला गावगाड्यामधल्या आमचं स्वतःचं धनगर समाज सगळ्यात मोठा भाऊ आहे त्या ओबीसी आरक्षणामध्ये. ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी आमच्यावर आहे. त्यामुळं तू जास्त आम्हाला सल्ला तुला कोणी मागितला नाही आणि तू तुझं सर्टिफिकेट देण्याच्या भानगडीत आम्हाला पडू नको. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार जे आहेत ते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र एकीकडे मैदानात उतरले असताना दुसरीकडे टीका विखे पाटलांनी केली की शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी. दुसरीकडे गिरीश महाजन म्हणतायत की त्यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी. एकंदरीत कसं पाहताय? आणि यालाच धरून दुसरा प्रश्न असा आहे की खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय की शिवराय आणि तुकोबरायानंतर जी आहे ती शरद पवारांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. हे बघा, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. खरं तर शेतकऱ्याला जातपात असत नाही. ओबीसी पण शेतकरी आहेत, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कुणी काय बोलावं आणि कुणी काय नाही बोलू नये. त्यामुळे महाराष्ट्राला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी आता सध्या ओबीसीचं आंदोलन आणि ओबीसीची चळवळ उभी करतोय, ओबीसीमध्ये लढतोय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर लढणारी आम्ही माणसं बघितली. ती होती शरद जोशी, ती होती राजू शेट्टी, अनेक कामगार आघाड्या. हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर म्हणजे बाई गणपतराव देशमुख असतील,
दिबा पाटील असतील, एन डी पाटील असतील, भारत पाटणकर असतील, पाण्याचे प्रश्न असो की शेतकऱ्यांचे प्रश्न असो, किंवा विजय जावंदी असतील, पाशा पटेल असतील, या मंडळींना आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर भांडताना बघितलं आहे. पवार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणारे हे आम्हाला ते रुचतच नाही, ते समीकरणच नाही. पवार म्हणजे राजसत्ता, पवार म्हणजे कारखानदार, पवार म्हणजे वतनदार, पवार म्हणजे सत्ताधारी कारखानदारांच्या टोळीचे प्रमुख, ही पवारांची ओळख आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेत बसणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणं म्हणजे 100 उंदरं खाऊन हाजला जाण्यासारखा प्रकार आहे. एकंदरीत कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्यामध्ये शरद पवारांचा काय सहभाग नव्हता? तुम्ही जे करायचं ते केलं नाही, बाकीच्या गोष्टीमध्ये कशाला पडताय म्हणावं. तुम्ही कारखानदारांच्या हिताची धोरणं राबवली. शेतकऱ्यांना आजही महाराष्ट्रामध्ये FRP म्हणजे जे जे शेती करत असताना जे लागवड मूल्य लागतं त्याच्यावर आधारित तुम्ही आजपर्यंत कुठल्याही धानाला दर देण्यामध्ये कधीही यशस्वी झाला नाही. तुम्ही सत्तेत नव्हता, आता नाही म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका येतो. सत्तेत जाता त्यावेळी तिकडच्या लोकांना पुळका येतो, पण प्रश्न मात्र जिथल्या तिथंच राहतो ना. हे सत्तेत गेले, हे विरोधात आले की ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलतात, पुन्हा हे सत्तेत गेले की पुन्हा हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलतात, पण कुणालाही FRP ते देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी डिटेल बोलेन. आत्ता माझ्यासमोरचा प्रश्न हा OBCच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणाचा आहे आणि तो लढा आम्ही मोठ्या ताकदीने उभा करत आहोत. निवृत्ती घेतली पाहिजे शरद पवारांनी? त्यांनी निवृत्ती काय, सगळ्या कुटुंबाला पदं दिलेत. आता कुठल्या त्या यजुवेंद्र पवाराला एखादं पद द्या म्हणावं, आणि तुम्ही सत्तेमध्ये कधी नव्हता, आता नाहीत का सत्तेमध्ये शरद पवार? त्यामुळं घराणीशाही चालवणाऱ्या माणसांकडून शेतकऱ्यांनी आणि गावगाड्यातल्या दीनदलितांनी OBCनी काय अपेक्षा ठेवायच्या, हे मगरीचे आशिव आहेत, बाकी काही नाही. हे होते प्राध्यापक लक्ष्मण हाकेन. ज्या पद्धतीनं रोकटोक पद्धतीनं जे आहे ते चहू बाजूंनी जे आहे ते एकंदरीत सर्व विषयावर जे आहे ते रोकटोक त्यांनी भूमिका बजावल्याचं TV9शी बोलताना पाहायला मिळते. माझे सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडस, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, जुनोनी, सांगोला, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.